राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कालच्या व्हिडिओवर माझ्या काही प्रतिक्रिया बाजूनं आल्या, काही विरोधात आल्या. हरकत नाही, प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शित करण्याचा पूर्ण हक्क आहे. पण मला एक सांगा, एखादी गोष्ट ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस सगळ्या समाजाचा विरोध करणं आमचा हेतू नसतो. आमच्यासारख्यांनी कधीही मराठा आरक्षणाचा विरोध केलेला नाही. अत्यंत जिवलग मित्र हे माझे मराठा समाजातलेच आहेत. खुद्द माझा जावईच मराठी समाजातला आहे, मराठा आहे. मला सांगा, त्यांच्या आरक्षणाला आम्ही विरोध का करू? ज्या पद्धतीनं सध्या देशात आणि महाराष्ट्रात जे काही वातावरण चालू आहे ते पाहिल्यावर आमच्यासारख्याच्या मनात हा प्रश्न येतो की या देशात, या प्रदेशात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का नाही? आता तुम्ही जेनजीचं कौतुक करता, त्या अवस्थेतून आम्ही गेलेलो आहोत ना. आम्ही आंदोलनं केली आहेत, आम्ही आंदोलनातून पुढे आलेलो आहोत. पण अशा प्रकारचं आंदोलन, मला सांगा, जंतर मंतरवर जे आंदोलन झालं कशासाठी झालं? नीटसाठी झालं, पेपर फुटीसाठी झालं. पण त्या आंदोलनातून काय दिसलं? परदेशातून पैसा आणून ते आंदोलन चालवण्यात आलं. परवानगी नसताना सुद्धा तुम्ही मोर्चा संसदेवर नेताय, संसदेच्या जवळ जाताय. तुम्ही, तुमच्या मनात काय हेतू होता? अश्लील हावभाव, घाणेरड्या शिव्या, देशाच्या पंतप्रधानाच्या आईला शिव्या, हे जेनजी आहेत तुमचे. असे जेनजी नसलेले बरे, नकोत असे जेनजी. असं तरुण रक्त काय कामाचं जे देशाच्या पंतप्रधानाच्या आईला शिव्या देतं, जे अश्लील हावभाव करतं, लहान लहान वयाच्या मुली घाणेरड्या शिव्या देतात. आणि पुन्हा यांच्यावर पोलिसांनी काही कारवाई करावी तर यांचं म्हणणे पोलिसांनी याच्यावर कारवाईच करू नये. अशी आंदोलनं जयप्रकाश नारायणने केली होती. गुजरातमध्ये असं आंदोलन झालं होतं, नव्हतं महाराष्ट्रात सुद्धा, मराठवाड्यात सुद्धा अशी आंदोलनं झाली नव्हती कधी. सरकार नावाच्या गोष्टीचा धाकच काही राहिला नाही. आता मला सांगा, रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा नेणार आहेत. पहा, रांचीच्या विधानसभेभोवती कशा पद्धतीनं बॅरिकेड्स उभा केलेत. अहो, ते पाहिल्यावर असं वाटतं की रांचीची विधानसभा आहे का भारत पाकिस्तान किंवा भारत बांगलादेशची बॉर्डर आहे. तिथं मात्र हे झेंजीचे नेते, हे सगळे सो कॉल्ड काय NGOs गप्प आहेत. ती सगळी दृश्य प्रसारमाध्यमात दाखवलीत. अहो, काटेरी कुंपण उभा केलंय रांचीच्या विधानसभेभोवती. म्हणजे तिथं तुम्हाला चालतं, पण तुम्हाला संसदेच्या दारावर अडवलं तर मात्र तुमच्या स्वातंत्र्यावर घाला होतं. हा दुटप्पीपणा कुठला आलाय? म्हणजे अराजकता माजवणं हाच एक तुमचा हेतू आहे. आता महाराष्ट्रात बघा, 29 तारखेच्या आंदोलनात काय सगळे एकत्र व्हा, समाज म्हणून एकत्र या, घरापुढे एकही गाडी ठेवू नका. अरे, तुम्ही काय पाकिस्तानशी लढायला चाललात का? तुम्ही कुणाशी लढायलात? ह्या देशाच्या या पंतप्रधानाला तुम्ही शिव्या देता, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिव्या देता, या राज्याच्या महसूल मंत्र्याच्या रंगावून, त्याच्या दिसण्याहून तुम्ही खालच्या पद्धतीची टिप्पणी करता. अहो, रंग रूप तर हे निसर्ग देतं. तुम्ही देव मानत नाही, सोडून दे विषय, निसर्ग देतं. त्यात त्या व्यक्तीचा काय दोष असतो? बरं, एखाद्याला मी काय काळ तोंड्या, डुक्कर तोंड्या म्हणायला मी तरी मदनाचा पुतळा पाहिजे ना? मी तर पापाचं पित्तर आहे आणि मी दुसऱ्यावर टीका करतोय. तुम्ही धमक्या देत आहेत. मग महाराष्ट्र सरकार अस्तित्वात आहे का नाही? हे जातीपाती तोडा म्हणून सरकार तिकडं प्रयत्न करतं. आंतरजाती विवाह केला तर सरकार त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसं देतं, काही साहित्य देतं, आणि तुम्ही जातीच्या नावावर, म्हणजे जी गोष्ट घडलीच नाही त्या गोष्टीवर तुम्ही एवढी अराजकता माजवताय, घाणेरड्या शिव्या देताय, आणि सरकार हे निमूटपणे पाहत आहे. जर सरकार हे पाहत असेल तर उद्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर ठेचून मारतील हे लोक, जर आम्ही विरोधात काही मत व्यक्त केलं तर. मग सरकार कुठे इथं?
सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं असं करावं की आता मुंबईचं मंत्रालय, मुंबईचं सचिवालय सरळ तुम्ही अंतलवरी सराटीत आणून ठेवून द्या, कारण तुमचा काहीच कंट्रोल राहिला नाही. आरक्षणाला कुणाचा विरोध नाही, पण मी म्हणाल तेच आरक्षण खरं आहे असा जिथं अहमपणा येतो तिथं सरकारनं कडक पावलं उचलली पाहिजेत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतो, ही जर सवय लागली तर आज एका जातीचा नेता उभा राहिला, उद्या दुसऱ्या जातीचा नेता उभा राहील, उद्या तिसऱ्या जातीचा नेता उभा राहील, उद्या एखाद्या धर्माचा माणूस उभा राहील. अहो EWS तुम्ही नाकारल्यामुळं मुसलमान समाजाच्या तरुणाचा काय फायदा झाला आहे. पोलीसमध्ये हे लोक भरती झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की या मुसलमानाची निष्ठा या देशावर नाही आहे. अशी लोक जर तुमच्या प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाच्या खात्यात गेली तर उद्या काय होऊ शकतं याचा विचार करा. प्रत्येक गरिबाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. शिक्षण हे स्वस्त झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना अतिउच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा अत्यंत सवलतीच्या दरात फीस आकारली गेली पाहिजे. सगळं मान्य आहे, कुणी याला अमान्य करत नाही. आर्थिक निकषावर आरक्षण ठेवा, मग जाती धर्माचा प्रश्नच येणार नाही. कारण गरिबी हा शाप आहे, तो कुठल्या जातीला कुठल्या धर्माला नाही, तो सगळीकडेच आहे. पण आज जे महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जातं बहुमताच्या जोरावर, लोकसंख्या तुमची जास्त आहे म्हणून तुम्ही शासनाला झुकवू पाहताय. शासनाची पसकोटासमोर तुम्ही शासनाची किंमत केली आहे. जिथं मुख्यमंत्र्याला शिव्या दिल्या जातात, जिथं उपमुख्यमंत्र्याला शिव्या देतात, महसूल मंत्र्याला शिव्या देता जातात, तर साध्या अधिकाऱ्यांची काय पत्रास ठेवत असतील हे लोक विचार करा. जीव मुठीत धरून अधिकारी काम करतायत. एखादी एंडॉर्समेंट एखाद्या अर्जावर करताना मंत्री 17 वेळा विचार करतोय. त्यामुळं असं होईल, ज्यांना न्याय मिळायला पाहिजे त्यांना सुद्धा न्याय मिळणार नाही. कारण प्रत्येक मंत्री घाबरेल, प्रत्येक अधिकारी घाबरेल की मी काय नोट लिहितो आणि त्याचे उद्या काय परिणाम होतील. मग अधिकारी मंत्री जर काम चुकारपणा करू लागले, अंग चुरू लागले, तर प्रशासन चालावं कसं. मग ते पोलीस प्रशासन असेल, महसुली असेल, शिक्षण असेल. म्हणून मला असं वाटतं की सरकारनं कुठं तरी खंबीर पाऊल उचललं पाहिजे. आज सत्ता आहे, उद्या नाही, उद्या आहे, आज नाही, हे सगळा विषय सोडून द्या. पण एकदा सरकार नावाच्या गोष्टीचा धाक जर निघून गेला जनतेच्या आणि या मस्तवाल पुढाऱ्यांच्या मनातून, तर या देशात अराजकता माजवल्यासारखा राहणार नाही. आणि हाच प्रयत्न परदेशात बसलेले काही लोक करतायत. अब्जावधी रुपयाचे फंड या लोकांना पुरवले जात आहेत. आणि या देशात कशी अराजकता माजेल आणि देशाच्या प्रगतीत कशी खीळ पडेल. आज मोदी आहेत, उद्या दुसरा कोणी पंतप्रधान होईल. आज देवेंद्र मुख्यमंत्री आहेत, उद्या कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल. पण सरकार हे कायम राहत असतं. म्हणून सरकार नावाची वस्तू, त्या गोष्टीचा जर धाक निघून गेला तर या देशाचं, या प्रदेशाचं रक्षण विश्वकर्ता ब्रह्मदेवसुद्धा करू शकणार नाही. धन्यवाद.